प्रत्येक जण आहे मागू राहिले देऊच नाही राहिले याला पळून मागायचं नंतर काय समोर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी करण निखाडे आपल्या फार्मसिटी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज तारीख आहे 25 नोव्हेंबर 2025 आणि आज वार आहे मित्रांनो, मंगळवार. संध्याकाळची परिस्थिती आता जवळपास 5:30 वाजले. आपला व्हिडिओच 5 वाजेपर्यंत येऊन जायचा, परंतु आज 5:30 पण वाजले तरी मंडीमध्ये परिस्थिती बघू शकता. प्रत्येक गाडी म्हणजे आल्यानंतर गाड्या डायरेक्टली निघून जायच्या, गाड्यांची येऊ जाऊ चालू राहायची. पण आजची परिस्थिती बघू शकता, 2 लाईनीची पूर्ण आवक झाली तरी पण बाजारभाव परिस्थिती काही पाहिजे तशी नाही. जी कालची परिस्थिती होती त्याच्यापेक्षा आज परिस्थिती थोडी डाऊन आहे. त्याच्यामुळे शेतकरी पण थांबले आणि व्यापारी पण घ्यायचे थांबले. व्यापाऱ्यांना ते रेटमध्ये भेटणार आणि शेतकरी ते रेटमध्ये सोडणं अशी गंमत आहे मित्रांनो आजची. तर बाजारभाव परिस्थिती काय जाणून घेऊ, कुठपर्यंत मागताय आणि शेतकऱ्यांची काय अपेक्षा आहे त्याच्यावरती आपण बघितलंय. तर चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, काय बाजारभाव निघताय बघायला मिळेल तुम्हाला. 501 रुपये मागितले. काय आजचं कारण काय एवढं? मार्केट डाऊन झाले त्याच्यामुळे ते बी कमी होणारच आहे. समोरचं मार्केट डाऊन झालं. ठीक आहे काका, तुमचा माल आहे का? हे त्यांचे शेतकरी 501 रुपये मागितले दादा. तुमची काय अपेक्षा आहे, काय रेटने जायला पाहिजे? आमची 600 अपेक्षा. त्यांची काही लय अपेक्षा नाही ठेवली त्यांनी. एवढी मार्केट नाही आहे ना, समोर एकदम डाऊन होऊन जाईल. मग कालचं आजचा लय फरक हो. एक दिवस एक मिनिटाचा फरक राहतो. ती सकाळी उघडते संध्याकाळी उघडते, फरक नाही पडणार काय मार्केटची. अवघड परिस्थिती. मग ते कमी भावात विकलं तिथे विकणार कमी भावात. थोडंफार इकडे तिकडे काहीच होणार नाही. 5 याच्यावरती 500 रुपये लोकल का गुवाहाटी? लोकल लोकल लोकल. कुठला माल दादा आपला? मिळूस की चालले का? नाही चालले. इकडे इकडे नाही म्हणते ते. काय म्हणतात? 700 रुपये. हा ना, का सेट जाऊ सगळे गोळी फाटा इकडून जाऊ देतो. गोरी फाटा का बता रहे हो? कल बात 700 था, क्या क्या रेट लगा? हाँ बोलो बोलो भाई. हाँ तुमको भी ऑफर है. निकल बात 600-700 था, कल इंडिया 700-800 में बिका है. वो मत देखो. आता 700 रुपये. आता गोरी पाटा आम्ही 700 देऊन आलो. 700 रुपये एवढं माल असल्यावर कमी येणारच मार्केट पाडणारच काय असं काही. थांबून धरली घेणारे प्रत्येक जण आहे. मागू राहिले देऊच नाही राहिले याला पळून मागायचं नंतर काय समोर मागणार नाही. काय वाळून मागणार आहे काय? पळून मागू राहिले. पळून मागू राहिलो काय? एवढं पडून मागितलं हे समोर इकला जाऊच मागणार ना. जे भाव विकणार ते मागणार ना. सकाळी आम्ही 700 माल देऊन आलो. सकाळी दिलं तो कोणी फाटेला तिकून टाकायचं काय नाही. वाटण तुमच्यामध्ये काय फरक आहे का? फरक आहे ना. लाल ते जाते लाल गुजरात मुंबई जवळ आहे तिकडून. म्हणून त्यांनी इकडे आणलं, बाकीचा तिकडे दिला आणि काही फरक पडू राहिला ना. जेव्हा मार्केट वाढते तेव्हा कोणी गणगण नाही करत. दोनशे 300 मार्केट पडू राहिला आज. 200 नाही मार्केट पडाय पास 200-300. गोरी पाटा आम्ही जायलो होतो स्वतः आमच्याकडे. सोनू शेट बोला नाही मैंने गोल्टी मैंने दो अभी गाले में इथे तुम्ही कायला 500 रुपये मागू राहिले? गोरी पाट्या पाठवा ना. मग ते तर म्हणलं होतं ना मी. गोरी पाट्या थांबेले, दिंडोरीला थांबेले. सांगितलं मी त्यांना, परत घेऊन जाते. काय आम्ही गुजरातवाले नाहीये ना मुंबईवाले. त्यांना 100 कॅरेट भरायचे, मला 100 कॅरेट नाही भरायची. 100 ना पण 200-300 लय मोठा फोल्ट पडत. काल काय भावी केले पुढं इथे? एवढं काल तुम्ही 700 केली. दादा गोल्टी तुम्ही 500 इकलं काल बरोबर. 700 रुपये घ्यायचे. गोरी पाटा 700 काय इकलं? 100चा फरक ठीक आहे ना. तुम्ही जर 500 इकलं आलं सकाळी मुंबई गुजरातच्या मार्केटच्या हिशोबानुसार कोणताच व्यापारी माल घेतला. जाऊ द्या मरू द्या. सगळ्यात महत्वाचं आज तुम्ही 500 घेतलं तुम्ही. 4 दिवसाच्या मंडळामध्ये खूप फरक पडत. चालत नाही. एका दिवसात विकून मोकळ्या होत्या. तुमचं आम्ही माल घेतला 3 दिवस रस्त्याचं रात्रीचं काय करायचं? ते बरोबर आहे, पण तुम्ही काल 500 घेतलं. कोरी पाटा 700 आज घेतलं कसं काय? कोरी पाटा
उधर अडचणी लागते. 1100वाल्यांचा फोटो घेऊन टाका. 1100 खाली व्हायचा सांगा हो. इथं कोण आहे खरा मला सांगा तू. चला खाली व्हायचा भाव सांगा तो कोणी नाही सांगणार. हे म्हणते ना कोण 450-500 याला पण हा 500 रुपये. व्हरायटी कोणती? कीर्तिमान व्हरायटी मित्रांनो. 500 रुपये मागितलं. नवीन माल आहे मोठा. आणि याला काय मागितलं लोकल मीडियमला? 451. ठीक आहे. काल परवा होते का तुम्ही मार्केटला? काल काय होतं? हा माल ठीक. लय फरक पडला आज. 150-200 रुपयाचा फरक पडला. कुठले आपण? मिळूस. ओके चालेल. चला काय भाव मागितले काका आज? लोकल शेवट आलेच नाही अजून. कुठला माल आहे आपला? कोराटे शेवट आहे का आता? शेवटच म्हणायचं. मागितलंच नाही मग अजून? हा नाही ना. ठीक आहे. काय अपेक्षा तुमची आजची? काय भाव जायला पाहिजे? काल आलो होतो 600 पर्यंत होती. बरोबर. 5-50 कमी तेवढं व्हायला पाहिजे बघायला. बरं ठीक आहे. नंतर काय लागवडी नाही आता आमच्याकडे. आयाच शेवट आहे. हा शेवट. बरोबर ठीक. शेवट आलो होतो परत त्याच्यात आज थोडं नरम झालं. चालेल. चला मागितलं का नाही शाहूला? कोणतीच नाही. अवघड आहे आज अवघड परिस्थिती झाली. काल परवा होते का शाहू घेऊन? काल परवा नव्हतं ना. कधी होते? 3-4 दिवस झाले तेव्हा होतं ना. काय मागितली होती तेव्हा? दिली काय होती तेव्हा? दिली होती ना 800 रुपये. 800 पर्यंत दिली. 800. बरं ठीक. आपल्या बिकट परिस्थिती झाली हो शाहूची. हा ना. शाहू नाही सगळेच बिकट झाले. सगळी एक गाडी जाईल नाही आहोत मार्केटमध्ये. शाहूच आहे का? कुठले तुम्ही? करंजगाव. मला असंच आहे का तुमचा पण? फक्त जास्त झाड नाही म्हणून 500 रुपये मागितलं का? बरं चांगलं मागितलं त्या मानाने. रोहित भाऊ काय म्हणते परिस्थिती? काय एवढी डाऊन का परिस्थिती आता? करण भाऊ 2 दिवसाच्या तुलनेत आता पुढच्या मंडीवर डिपेंड आहे. करण भाऊ पुढं डाऊन झाली म्हणून एवढं डाऊन झाली. पुढं माल पहिले जसं विकत होता तसा आता विकू नाही राहिला. त्याच्यामुळे डाऊन आहे का? त्याच्यामुळे डाऊन आहे. आम्हाला तर अशा खबरी लागल्या तर 15 डिसेंबर पर्यंत मार्केट काही कमी होणार नाही बॉस. आम्हाला तर जानेवारी पर्यंत अपेक्षा होती. कारण भाऊ तुम्ही 15 डिसेंबरची बात करते. हा ना. आम्हाला असं वाटलं होतं आमचं काम म्हटलं जानेवारी पर्यंत चालतं काय. पण आताची कंडिशन पाहून वाटतं 2 दिवस चालणार नाही. ठीक चालेल. चला काय मागितले आज? 700-800 रुपये अपेक्षा आहे. अपेक्षा आहे. मार्केट चांगलं डाऊन झालं. 200-300 रुपयाने आज कमी मागू राहील. मार्केट डाऊन झालं. 700-800 पर्यंत. प्लॉट कसं काय आता सध्या तुमच्याकडे? सर आता उद्या लावून 4-5 पुढे अजून शेवट. नंतर लागवडी करेल परत? आहे याच शेवट. काल परवा 410 रुपये उलटी ना. आज ते चांगला मागून नाही राहील तेव्हा. बरोबर ठीक आहे चालते. करंजगाव ना. मागितलं आज? मागितलंच नाही. व्हरायटी कोणती आपली? काय म्हणलं? 108 आर्यमान. बर मागितलंच नाही अजून. काय दिला? तर मित्रांनो मंडी परिस्थिती आता 5:30 वाजून गेले आणि बघू शकता तुम्ही मंडी पूर्ण 2 लाईनीची आवक. आज आपल्याला बऱ्याच म्हणजे असं समजा का महिन्यानंतर एवढी लाईन बघायला मिळाली अशी परिस्थिती. आणि बाजारभाव परिस्थिती मित्रांनो 500 रुपयाच्या वरती तर काही मागू नाही राहिले. हायब्रिडला लोकल माल आहे जे चांगले ते 500-550 रुपयेपर्यंत मागू राहिले. शाहूला एक जण 600 पर्यंत मागत होता. सुपर शाहूला. तीच काल शाहूची परिस्थिती होती 700-800. थोडेच ती एकदम टॉप क्वालिटीची होती. आजचे थोडेसे मीडियम साईज मध्ये होते शाहू. तर 600-650 पर्यंत त्याकडे मागितले होते शाहूला. बाकी मंडी परिस्थिती चालू आहे 400 रुपयापासून तर 500-550 रुपये लोकल मालांचे. हायब्रिडचे आर्यमान 108 योगीचे. तर चला मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. मंडी परिस्थिती आजची पण डाऊनच आहे. बरं ठीक. कुठले दादा? उंबरखेड. मागितला का नाही अजून? 550 पर्यंत दिला नाही माझ. देऊन टाका मग आता काय करते. ठीक आहे चालेल. चला आर्यमान आहे ना.